नमस्कार विद्यार्थी मित्र. इंग्रजी विषयातील पहिलं प्रकरण लेटर्स ऑफ अल्फाबेट म्हणजेच इंग्रजी अक्षरमाला या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. इंग्लिश अल्फाबेटमध्ये 26 लेटर्स असतात. A to Z अशी ती लेटर्स असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये लिहिण्यासाठी म्हणजे लेटर्स आर रिटन इन 2 फॉर्म्स असतात. 2 वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण ती लेटर्स लिहितो. एक पद्धत म्हणजे कॅपिटल लेटर्स आणि दुसरी पद्धत म्हणजे स्मॉल लेटर्स. पहिला प्रश्नाचा प्रकार आहे आपला फाइंड द हिडन लेटर इन द गिवन फिगर. आता हिडन लेटर म्हणजे काय, तर हिडनचा अर्थ होतो HIDDEN. हिडन म्हणजे लपलेले. लेटर म्हणजे अक्षर आणि फिगर म्हणजे आकृती. फिगर म्हणजे आकृती. म्हणजे आकृतीमध्ये कोणतं लेटर लपलेलं आहे. आता लेटर्स कोणती कोणती शोधायची, तर इथे जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी लेटर्स आपल्याला शोधायची आहेत. मग अशी कोणतं लेटर आहे की जे आकृतीमध्ये लपलेलं आहे ते आपल्याला शोधायचे. त्यासाठी आपण बघूया. पहिलं H अक्षर आहे. इथे कुठेही आपल्याला H सारखी आकृती दिसत नाही. दुसरं L आहे, तिसरं V आणि चौथं E. E सारखी आकृती दिसायला E हा तुमचा या टाईपमध्ये असायला पाहिजे. V पण पूर्ण असा असला पाहिजे तरच तो बरोबर आहे. H म्हणजे हा असाच असला पाहिजे. मग यामध्ये आकृतीमध्ये ही जी काही रेष दिसते आणि ही रेष म्हणजे हा पूर्ण भाग तुमचा कोणत्या प्रकारचा आहे बघा. पूर्ण भाग L या अक्षराने तयार होतोय, म्हणून आपण लपलेलं अक्षर म्हणजे हिडन लेटर L आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार आहे. पुढची आकृती आपली सेमच आहे बघा. पुढचा प्रश्न फाइंड द हिडन लेटर इन द गिवन फिगर. हिडन लेटर म्हणजे लपलेलं अक्षर आपल्याला आकृतीमधलं शोधायचं आहे. आता आकृती बघितल्या आपल्या लक्षात येतच आहे की साधारण कोणतं अक्षर असणार. आकृती बघितल्याच आपल्या लक्षात येतं आहे की साधारण कोणत्या अक्षराची ही आकृती असणार आहे. तर आपल्याला पर्याय म्हणजे पहिला E दिला आहे, नंतर S, नंतर B आणि नंतर K. आता E तर कुठे आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीत E काय होणार नाही आपली, कारण इथे कर्व आहे असा. दुसरा S पण इथे कुठेही होत नाही आहे. पुढचा B मात्र इथे होतो आहे बघा. हा B या लेटरमध्ये हे अक्षर आहे. B या लेटरमध्ये हे अक्षर असणार आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न सुद्धा सेम आहे, आकृती मात्र वेगळी आहे. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन फिगर. दिलेली फिगर तुमची बघा आणि त्यामध्ये दिलेले पर्याय, त्यामधले कोणती अक्षरं लपलेले आहेत ती शोधायची. तर आकृती बघितल्या आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की इथे आपल्याला कुठेतरी V आकारासारखा आकार दिसतो आहे. V दिलेल्या फिगरमध्ये V आकार सगळ्यांना दिसला आहे. V आकार म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढची फिगर आपण पाहणार आहोत. प्रश्न आपला सेम आहे. क्वेश्चन फाइंड द हिडन लेटर इन द गिवन फिगर. फिगर आपली ह या आकाराची आहे. यामध्ये पर्याय आपल्याला S, D, E आणि J असे दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला इथे S आकारासारखा इथे आकार दिसतोय बघा. S असा आकार दिसतोय आपल्याला, S आकारासारखा. म्हणजे आपलं लपलेलं अक्षर म्हणजे हिडन लेटर आपलं S असणार आहे. इथून S
म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला, फाइंड अ हिडन लेटर इन द गिवन फिगर. पुढची फिगर आपली आहे बघा, याच्यामध्ये कोणतं अक्षर दिसतं आहे? तर आता इथे एफ आहे, टी आहे, एच आणि जे असे 4 ऑप्शन्स आहेत. आपल्या इथे बघितलं तर इथे आपल्याला हा टी आकाराचा स्टँड जो दिसतो आहे टी आकाराचा, म्हणजेच टी हे आपलं हिडन लेटर असणार आहे. हिडन म्हणजे लपलेलं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढची आपली फिगर अशी पोपटासारखी दिसते. त्याच्यामध्ये पहिलं आपलं हिडन लेटर ऑप्शनसाठी एस आहे, एच आहे, नंतर पी, नंतर क्यू असे 4 ऑप्शन्स आपल्याला शोधायचे आहेत. मग एस इथे कुठे दिसतोय का बघा? नाही आहे. एच आहे का? तोही नाही दिसत. पी मात्र आपल्याला कुठेतरी दिसतोय. क्यू मात्र असा तुम्हाला क्यू वाटेल, पण हा क्यू नाही आहे. क्यू हा आतमध्ये गेलेला असतो, त्याची रेष ही थोडीशी आतमध्ये असते, ही अशी. त्यामुळे इथे हा क्यू होणार नाही. त्यामुळे झाला तर तो हा बघा हे, आणि हा गोल म्हणजे हा पी होऊ शकतो आपला. कोण होऊ शकतो? पी. म्हणजे हिडन लेटर आपला आहे पी, पर्याय क्रमांक 3. पुढची फिगर बघा, त्यामध्ये कोणतं हिडन लेटर आहे? तर एस, के, आर आणि एम असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. फिगर बघितल्या आपल्या लक्षात येतं आहे की कोणती आकृती असणार आहे. तर इथे बघा एक फिगर तयार होते वेगळी, म्हणजे कोणती? हा आपला एम आहे. एम म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नामध्ये पण आपल्याला फाइंड अ हिडन लेटर इन द गिवन फिगर शोधायचं आहे. त्याच्यामध्ये ही आकृती अशी बघा, हा ओ दिसतोच आहे, पण आपल्याला इथे कुठेही ओचा ऑप्शन नाही आहे. मग कोण आहे? तर आतमधून आपल्याला असं हे मिळते, म्हणजे हा क्यू सारखं काहीतरी मिळतं आहे. आतमधून मिळालं की तो क्यू असणार आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 क्यू हा ऑप्शन असणार आहे. म्हणजे क्यू हे अक्षर आपलं हिडन लेटर असणार आहे. हा गोल आणि हे आतल्या साईडने बाहेर आलेली रेष, म्हणजे क्यू आपलं हिडन लेटर असणार आहे. पुढची फिगर बघा. पुढच्या फिगरमध्ये आपल्याला एम, एच, डी आणि के असे 4 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी कोणता ऑप्शन हिडन लेटर म्हणून बरोबर आहे ते आपण शोधूया. एम तर काय आपल्याला दिसत नाही, असा काय एम होणार नाही. एच कुठेही दिसत नाही आहे. डी आणि केसाठी आपल्याला एक उभी रेष आणि अशा 2 रेषा पाहिजे असतात, पण नाही आहेत. मग आपल्याला सहज दिसतोय असा हा डी आहे. डी म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे डी हे आपलं हिडन लेटर असणार आहे. पुढची फिगर आहे मीची. त्यामध्ये आपल्याला आय, एम, एफ आणि एच असे 4 ऑप्शन्स जे दिलेले आहेत, त्यापैकी हिडन लेटर कोणतं आहे ते ओळखायचं आहे. आता यामध्ये हिडन लेटर पी पण येऊ शकतं, पण आपल्याला इथे ऑप्शन दिलेले नाहीत. मग कोणतं असेल? आय आहे का? तर आयसाठी आपण हे असं वापरतो शक्यतो, त्यामुळे खालच्या साईडला इथे कुठेही आय होऊ शकतं. एक हे आय होऊ शकतं, इथे हा आय होऊ शकतो. एम होऊ शकतो का? तर नाही. एफ होऊ शकतो का? तर नाही होत आहे. मग एच होऊ शकतो का? तर हो, एच पण होतो आहे. इथे बघा हा एच पण होतो आहे, इथून आणि हा इथून.
म्हणजे आय आणि एच, म्हणजे 1 आणि 4 असे 2 पर्याय या प्रश्नामध्ये येतात आपले. आय आणि एच, आय आणि एच. म्हणजे हिडन लेटर्स आपली 2 आहेत, एक म्हणजे आय आणि दुसरं म्हणजे एच. पुढची आपली फिगर आहे, त्यामध्ये एफ, ई, एच आणि जे असे 4 ऑप्शन्स शोधायचे आहेत आपल्याला हिडन लेटर म्हणून. त्यापैकी आपल्याला सहजपणे दिसतोय असा एक पर्याय आहे आपल्याकडे, सहज दिसतोय असा, बघा कोणता आहे? ई, म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे ई हे आपलं हिडन लेटर असणार आहे. आता एफ बघा, तसं बघायला गेलं तर एफ पण होऊ शकतं, हा एफ इथे, पण कधी कधी आपल्याला एफ काढताना आपण तो पहिली मोठी रेषा आणि नंतरची छोटी रेषा, म्हणजे असा एफ आपण शक्यतो काढत नाही, म्हणून ते एफ होणार नाही. लेटर कोणतं होणार आहे आपलं? ईच होणार आहे. पुढची फिगर आहे आपली, त्याच्यामध्ये हिडन लेटर्स आपल्याला शोधायचे एस, एम, पी आणि ए. त्यामध्ये इथे आपल्याला एस कुठे दिसतोय का? तर नाही दिसत आहे, एम पण नाही आणि ए सुद्धा नाही, म्हणजे आपलं लेटर राहिलं पी. तर हे आपल्याला पी असं दिसत आहे, म्हणजे लेटर पी हे आपलं हिडन लेटर असणार आहे. पुढच्या फिगरमध्ये सुद्धा आपल्याला हिडन लेटरच फाइंड आउट करायचे. त्यामध्ये ई, टी, एस आणि जी असे 4 ऑप्शन्स आहेत जे आपल्याला शोधायचे आहेत. तर ईमध्ये आपल्याला इथे कुठेही 3 रेषा, म्हणजे ह्या अशा 3 रेषा दिसत नाही आहेत. टी मात्र आपल्याला इथे दिसतो आहे, बघा हा टी आहे आणि ही त्याची आडवी रेष आणि ही त्याची उभी रेष, म्हणजे इथे टी होतो आहे. एस होतो आहे का? तर नाही. जी होतो आहे का? तर कुठेही आपल्याला असा कर्व दिसत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं पर्याय असणार आहे, म्हणजे टी हे आपलं हिडन लेटर असणार आहे. पुढच्या फिगरमध्ये सुद्धा आपल्याला हिडन लेटर शोधायचे. त्यामध्ये आपल्याला पी, बी, एम आणि जे असे अक्षर शोधायचे आहेत. व्यवस्थित आकृती पटकन बघितली तर आपल्या लक्षात येईल की हिडन लेटर म्हणजे आपलं जे असणार आहे, जे आपल्याला सहजपणे दिसतं. इथे पी पण कुठे दिसत नाही, बी पण दिसत नाही आणि एमसुद्धा दिसत नाही, म्हणजे हिडन लेटर आपलं जे असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 लेटर शोधायचे जे यामध्ये हिडन असणार आहेत. एक म्हणजे आपल्याला दिसतंय ते हे अशा टाईपमध्ये, म्हणजे ऑप्शन वाय तिसरा ऑप्शन, आणि दुसरं लेटर म्हणजे उभी रेषा आणि या दोन रेषा, म्हणजे के, वाय आणि के अशी 2 अक्षरं आपल्याला या फिगरमध्ये हिडन झालेली मिळणार आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4. पुढची आपली फिगर आहे, प्रश्न आहे फाइंड अ हिडन लेटर. यामध्ये इथे सरळ सरळ आणि स्पष्ट दिसतंय की ए हे असं ए अक्षर आपल्याला हिडन लेटर म्हणून मिळणार आहे. अक्षर ए आपल्याला हिडन लेटर म्हणून मिळणार आहे इथून इकडे, आणि हे असं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा पण सेम प्रश्न आहे, फाइंड अ हिडन लेटर इन द गिवन फिगर बघा, त्यामध्ये बी, एस, एम आणि पी असे 4 ऑप्शन शोधायचे आहेत आपल्याला. पण आपल्याला बी सुद्धा दिसत नाही, एस पण नाही आणि पी पण नाही, म्हणजे आपला राहिला शेवटचा ऑप्शन, तो आकृती व्यवस्थित बघितलात तर तुमच्या लक्षात येईल एम या आकारामध्ये ही आकृती दिसते आहे.
यामध्ये व्ही आकार पण दिसतो, पण व्ही आकार आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला नाही, त्यामुळे आपण हा एम आकार तयार केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. पुढची आपली फिगर आहे बघा, त्यामध्ये पण आपल्याला हिडन लेटरच शोधायचं आहे. क्यू, सी, डी आणि एम असे 4 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी 2 ऑप्शन आपल्याला शोधायचे आहेत. पहिला ऑप्शन आहे क्यू, इथे कुठेही बाहेर अशी रेग आलेली दिसत नाही. सी मात्र दिसतो इथे, हा आपला सी आहे. आणि डी हा पण डी आहे. म्हणजे हे दोन्ही लेटर्स आपले इथे हिडन झालेले आहेत, सी आणि डी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे आपले आन्सर्स असणार आहे. पुढच्या आकृतीमध्ये हिडन लेटर के, एफ, ए आणि एन यापैकी शोधायचं आहे. तर केला दुसरी कुठेही अशी काठी नाही आहे, त्यामुळे एफ पण येणार नाही, ए पण येणार नाही. राहिला एन. तर एन कसा तयार होतो आहे हा बघा, एन म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. हिडन लेटर आपलं एन असणार आहे. पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला शोधायचं आहे की कोणतं लेटर आपलं असणार आहे. तर सगळ्यात आधी 2 लेटर्स आपल्याला शोधायचे आहेत. एक म्हणजे क्यू, पी, यू आणि ई असे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी 2 लेटर आपल्याला हिडन जी लपलेली आहेत ती शोधायची आहेत. क्यू कुठेही दिसत नाही, पी मात्र इथे आपल्याला दिसतो आहे, हा आपला पी आहे. यू पण दिसतो आहे आपल्याला इथे कुठेतरी, हा बघा हा आपला यू आहे. म्हणजे पी आणि यू असे 2 ऑप्शन्स आहेत. ई मात्र इथे कुठेही दिसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे आपले उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 3 उत्तर असेल. पुढचा आपला क्वेश्चनचा टाईप दुसऱ्या प्रकारचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिव्हन लेटर्स इज नॉट द पार्ट ऑफ द गिव्हन फिगर. नॉट द पार्ट ऑफ द गिव्हन फिगर म्हणजे नॉट द पार्ट म्हणजे भाग, गिव्हन फिगर म्हणजे दिलेली लेटर्स कोणती असं लेटर आहे जे दिलेल्या आकृतीचं किंवा दिलेल्या फिगर्सचं पार्ट नाही, म्हणजे त्याचा भाग नाही आहे. मग आता आपल्याला आकृती या टाईपमध्ये साधारण दिलेली आहे. त्यामध्ये कोणतं लेटर आहे ते आपण चेक करणार आहोत. सर्वात आधी आपलं झेड लेटर. तर झेड आपलं आहे इथे, दिसतोय आपल्याला सगळ्यांना झेड. दुसरा आहे आय, तर आय लेटर पण आहे, आय लेटर पण आपल्याला मिळालं आहे. तिसरा आहे पी आणि चौथा आहे के. तर पी कुठे आपल्याला इथे मिळत नाही, कारण पी असा लागणार आहे तो नाही, पण चौथा आपला के मात्र आहे. म्हणजे पी हे अक्षर या फिगरचा पार्ट नाही. पी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. सेम क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिवन लेटर्स इज नॉट द पार्ट ऑफ द गिवन फिगर. म्हणजे यापैकी दिलेल्या लेटर्सपैकी कोणतं लेटर आकृतीमध्ये दिसणार नाही असं आपल्याला ओळखायचं आहे. दिलेली आकृती आपली या टाईपमध्ये आहे. साधारण आपल्याला शोधायचं आहे. पहिलं लेटर आपलं डी आहे. व्यवस्थित नीट बघितलात तर पहिल्यांदाच तुमच्या लक्षात येईल की आपला हा डी इथे आपल्याला दिसतोच आहे. नंतर आहे एच. तर एच हे लेटर आपल्याला कुठेही दिसत नाही आहे. एन आहे, बघूया एन कुठे आहे तो. हा एन असा दिसतोय आपल्याला. आकृतीमध्ये हा एन दिसतोय. नंतरचं लेटर आहे आपलं झेड. तर झेड कुठे आहे
तर हा झेड आपल्याला अशा पद्धतीत दिसतो आहे. हा आहे आपला झेड. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या आकृतीमध्ये नाही. म्हणजे एच हे अक्षर या आकृतीमध्ये नाही आहे. म्हणून एच हा आपला म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. दिलेली आकृती आपली साधारण या टाईपमध्ये आहे. इथे आपल्याला शोधायचं आहे की कोणती कोणती अक्षरं आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आय अक्षर बघूया आहे का ते. तर आहे. क्वेश्चन आपला सेम आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिवन लेटर इज नॉट द पार्ट ऑफ द गिवन फिगर. म्हणजे पहिल्यांदा आपण आय चेक करणार आहोत. तर आय आहे. त्यानंतर आपण झेड पाहणार आहोत का झेड असा इथे इथून इथे म्हणजे झेड पण अक्षर असणार आहे. तिसरं अक्षर आपलं आहे टी. जसा आपण आय काढला तसाच आपला टी पण असणार आहे. म्हणजे टी अक्षर आहे. म्हणजे राहिला एक्स हे अक्षर आपल्याला कुठेही दिसत नाही. म्हणजे एक्स या फिगरचा पार्ट नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सेम आहे आपला. फिगर मात्र वेगळी आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिवन लेटर्स इज नॉट द पार्ट ऑफ द गिवन फिगर. जी, जे, टी आणि पी असे आपल्याला सगळे शोधायचे आहेत. बघूया आता. पहिला ऑप्शन आहे आपला जी. नीट असं व्यवस्थित बघितलात तर हा पहिला आपला जीच तयार होतो. हा असा जी, असा जी. नंतर जे तयार होतो का कुठे ते तर दिसत नाही आहे आपल्याला. टी मात्र आपल्याला दिसतोय. हा टी झाला आपला तयार. त्यानंतर पी पण आपल्याला इथे कुठेतरी दिसतोय. इथून असा इथे आला की हा पी तयार झाला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जे या आकृतीचा भाग नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपला सेम आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिवन लेटर इज नॉट द पार्ट ऑफ द गिवन फिगर. फिगर तेवढी आपली वेगळी असणार आहे. यामध्ये आपल्याला शोधायचे पर्याय आहेत एच, व्ही, एम आणि डब्ल्यू. तर एच इथे कुठेही दिसत नाही. व्ही मात्र इथे दिसतोय बघा. हा व्ही झाला. डब्ल्यू पण दिसतोय एक आणि हा आणि हा. 1 2 3 4 हा डब्ल्यू दिसतोय आपल्याला. व्ही पण दिसतोय. एम पण दिसतो आहे आपल्याला. हा एम. हा झाला एम. म्हणजे व्ही आहे, एम आहे आणि डब्ल्यू आहे. म्हणजे फक्त राहिला आपला एच जो या आकृतीचा पार्ट नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आपला सेम आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिवन लेटर इज नॉट द पार्ट ऑफ द गिवन फिगर. म्हणजे कोणतं लेटर हे या फिगरचा पार्ट नाही आहे. म्हणजे भाग नाही आहे. तर दिलेली फिगर याच्यामध्ये आपल्याला अक्षरं शोधायची आहेत. कोणती लेटर शोधायची आहेत तर ओ, ए, के आणि एच. ओ तर आपल्याला इथे स्पष्ट दिसतो आहे. म्हणजे ओ हा असणारच आहे. इथे व्यवस्थित बघितलात तर ए हा ऑप्शन पण आपल्याला इथे दिसतो आहे. ए. एच पण आपल्याला इथे दिसतो आहे. हा बघा या 2 रेषा आणि ही त्याची मधली रेष. म्हणजे एच पण दिसतो आहे. राहिला के जो आपल्याला इथे कुठेही या फिगरमध्ये दिसत नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन सेम आहे. कोणते लेटर्स हे आपलं या आकृतीचा पार्ट नाही आहे. आपल्याला इथे व्यवस्थित पहिलं अक्षर आपलं क्यू आहे. मी आधीच सांगितलं जर आतमधून येत असेल तर ते क्यू अक्षर आपलं म्हणजे क्यू आपल्याला इथे दिसतो आहे. दुसरा टी
तर टी कुठेही आपल्याला इथे दिसत नाही आहे. व्ही हा बघा, हा आपला झाला व्ही. आणि शेवटचा ऑप्शन आपला एम, म्हणजे हा आपला एम आहे. एम पण आपल्याला दिसतो आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा आपला सेम प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिवन लेटर इज नॉट द पार्ट ऑफ द गिवन फिगर. दिलेली आकृती आपली साधारण या टाईपमध्ये आहे. सगळ्यात आधी आपण झेड आकार शोधूया. हा इथे असा जो दिसतो आपल्याला, हा आपला झेड आकार आहे. नंतर एक्स तर आपल्याला सहज दिसतोय, हा आपला एक्स आहे. एस पण दिसतोय आपल्याला, हा बघा, हा आपला एस आहे. राहिला आपला डब्ल्यू, तर तो आपल्याला कुठेही दिसत नाही आहे, म्हणजे डब्ल्यू हे अक्षर आपलं या आकृतीचा भाग नाही. पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. दिलेली फिगर आपली साधारण अशी आहे श्रीमध्ये. त्यामध्ये पहिला आकार आपण शोधूया टीचा. हा आपला टी आहे. पी पण आपल्याला सहजपणे दिसतोय, हा आपला पी आहे. एच पण आहे बघा, हा आणि हे आणि ही मधी रेष, म्हणजे हा एच पण आहे. राहिला आपला ई, तर तो हा ई आपल्याला कुठेही दिसत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पण आपला सेम आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिवन लेटर इज नॉट द पार्ट ऑफ द गिवन फिगर. कोणती कोणती अक्षरं आहेत जी आपली या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहेत. तर एल आपल्याला पहिल्यांदाच एल शोधायचा आहे. तर हा बघा, एल आपल्याला दिसतो इथे, हा एल दिसला. ओ पण आहे आपला इथे. झेड पण आहे बघा, झेड 1 2 आणि हा तिसरा, म्हणजे हा झेड आपण म्हणू शकतो. हा आणि हा, म्हणजे राहिला पर्याय आपला केचा, म्हणजे तिसरा पर्याय जो आपल्याला कुठेही दिसत नाही या आकृतीमध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला. विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स स्टार्ट विथ साऊंड ए. म्हणजे ए या साऊंडने स्टार्ट होणारं कोणतं लेटर आहे. ए या साऊंडने स्टार्ट होणारं कोणतं लेटर आहे. पहिला आपला ऑप्शन आहे जे. मग जे म्हणजे जने सुरुवात होतो आहे. के म्हणजे क ने सुरुवात होतो आहे. यू म्हणजे तो य ने सुरुवात होतो आहे. आणि एफ म्हणजे एफ म्हणजे ए ने सुरुवात होते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे. एफ ए ने सुरुवात होतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स एंड्स विथ साऊंड ए. आपल्याला मगाशी आपण स्टार्ट विथ साऊंड ए बघितला होता, आता आपण बघणार आहोत एंड्स विथ. एंड म्हणजे शेवटी ए साऊंड आला पाहिजे, शेवटी ए साऊंड आला पाहिजे, म्हणजे ए असा आवाज शेवटी आला पाहिजे. असं कोणतं लेटर आहे. तर आपण बघूया. एल. एलमध्ये पहिला एल येतो आहे, एल. एक्स मध्ये एक्स असा पहिला ए येतो आहे आणि शेवटी स येतो आहे, इथे ल येतो आहे. एच ए च, इथे पण पहिला ए येतो आहे. राहिला आपला जे, त्यामध्ये जे म्हणजे ज अधिक ए असं त्याचं रूप तयार होतं. जे ज अधिक ए म्हणजे जे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन आहे आपला. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इनकरेक्ट. इनकरेक्ट याचा अर्थ होतो चुकीचे. इनकरेक्ट
इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पर्याय किंवा चुकीची जोडी. पेअर म्हणजे जोडी. पेअर म्हणजे जोडी कोणती आहे हे ओळखायचं आहे. आता बीला बी कॅपिटल आणि स्मॉल पण आपण असाच लिहितो. डीमध्ये डी कॅपिटल आणि स्मॉल डी असा लिहितो. जी कॅपिटल असा लिहितो आणि स्मॉल जी असाच लिहितो. पण एच मात्र आपण स्मॉल असा लिहितो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे आणि इथे एच आणि एन दिलेला आहे, स्मॉल एन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही आपली इनकरेक्ट पेअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज अ वॉवेल. विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज अ वॉवेल. आता वॉवेल कोणती कोणती आहेत इंग्रजी लेटर्समध्ये? वॉवेल्स म्हणजे स्वर. वॉवेल्स म्हणजे स्वर. तर कोणती कोणती आहेत? तर ए, ई, आय, ओ आणि यू हे सगळी आपली वॉवेल्स आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू. आता विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज अ वॉवेल. दिलेलं अक्षर एन आहे. एन इथे कुठेही नाही म्हणजे एन असणार नाही. नंतर सी आहे, नंतर एम आहे आणि नंतर आय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपला वॉवेल्स असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज रिटन सेम इन कॅपिटल ॲज वेल ॲज स्मॉल. रिटन म्हणजे लिहिणे. WRITTEN. रिटन म्हणजे लिहिणे किंवा लिहितात. राईट म्हणजे लिहिणे आणि रिटन म्हणजे लिहितात. कोणते अक्षर? सेम. सेम म्हणजे सारखे. कॅपिटल म्हणजे मोठ्या अक्षरामध्ये आणि स्मॉल म्हणजे लहान. कोणते अक्षर दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीने लिहिलं जातं. म्हणजे रिटन इन कॅपिटल ॲज वेल ॲज स्मॉल. म्हणजे जसं कॅपिटल लेटर लिहितात तसंच स्मॉल लेटर पण सेम टू सेम लिहितात. तर कोणतं आहे? तर टी आपण हा असा लिहितो स्मॉल आणि कॅपिटलमध्ये. एफ आपण एफ असा लिहितो. एच आपण कॅपिटल आणि स्मॉलमध्ये असा लिहितो. फक्त डब्ल्यू जो आहे तो आपण दोन्ही ठिकाणी सेम लिहितो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स स्टार्ट विथ द लेटर ई. स्टार्ट म्हणजे सुरुवात. विथ द लेटर ई म्हणजे कोणता शब्द हा ई या लेटरने सुरू होतोय. मग कोणता शब्द आहे? तर सेट एसने सुरू होतोय. एट म्हणजे एने सुरू होतोय. तिसरा ऑप्शन आहे आपला EAT, ईट. आणि चौथा ऑप्शन आहे रोज, ROSE. म्हणजेच EAT ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. हे लेटर ईने सुरू होतोय. म्हणजे ईट उच्चार पण ई होतोय आणि त्याचा स्टार्ट पण ई या लेटरने सुरू होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज 2 वॉवेल्स. आपले वॉवेल्स आहेत 2 वॉवेल्स म्हणजे 2 वॉवेल्स असणारा कोणता शब्द आहे तुमचा? वॉवेल्स आपले आहेत ए, ई, आय, ओ आणि यू. हे आपली वॉवेल्स आहेत. मग ह्याच्यापैकी 2 आहेत असा कोणता शब्द आहे? आता बुल पहिला शब्द आहे आपला बुल. बुलमध्ये BULL. याच्यामध्ये एकच वॉवेल्स आलं आहे. दुसरा शब्द आहे आपला बोट, BOAT. बोट म्हणजे ओ आणि ए असे 2 आलेले आहेत. अजून कोणता आहे का बघूया. बिल. बिलमध्ये एकच आलं आहे आय. क्लास CLASS. याच्यामध्ये पण एक आलं आहे. म्हणजे बोट हे आपलं 2 वॉवेल्स असणारा वर्ड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द फर्स्ट लेटर ऑफ द अपोजिट वर्ड ऑफ द वर्ड बॉय. अपोजिट याचा अर्थ होतो विरुद्ध.
अपोजिट म्हणजे विरुद्ध. बॉय म्हणजे मुलगा. मग मुलगा या शब्दाचा अपोजिट वर्ड कोणता आहे, तर त्याला येतो शब्द गर्ल म्हणजे मुलगी. आपल्याला त्याने विचारलं आहे विच इज द फर्स्ट लेटर ऑफ द अपोजिट वर्ड ऑफ द वर्ड बॉय. म्हणजे कोणता आहे मुलग्याचा अपोजिट वर्ड, म्हणजे बॉयचा अपोजिट वर्ड गर्ल आहे आणि त्याचं पहिलं लेटर आहे जी, आणि त्याचं पहिलं लेटर आहे जी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपला आन्सर असणार आहे. क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स स्टार्ट विथ द लेटर ई. म्हणजे कोणता शब्द ई या लेटरने सुरू झालेला आहे. इथे आपल्याला सगळ्या शब्दांमध्ये तिसरा पर्याय जो आहे, जे तिसरा ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये EAT ईट असा शब्द आहे जो लेटर ईने स्टार्ट झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज 2 वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे आपले आपण मगाशी बघितले होते. वॉवेल्स म्हणजे A, E, I, O आणि U यापैकी कोणते 2 एका शब्दामध्ये आहेत. आपला पहिला शब्द आहे बुल, यामध्ये U हा एकच वॉवेल्स आहे. सेकंड BOAT, याच्यामध्ये O आणि A हे 2 वॉवेल्स आहेत. थर्ड आहे आपला बिल, म्हणजे याच्यामध्ये I हा वॉवेल्स आहे. आणि फोर्थमध्ये CLASS क्लास मध्ये A हा एकच वॉवेल्स आहे. म्हणजे 2 वॉवेल्स असणारा शब्द आहे आपला बोट. O आणि A असे 2 वॉवेल्स येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन विच इज द फर्स्ट लेटर ऑफ द अपोजिट वर्ड ऑफ द वर्ड बॉय. अपोजिट, अपोजिटचा अर्थ विरुद्धार्थी म्हणजे विरुद्ध शब्द. अपोजिट म्हणजे विरुद्ध. कोणता आहे बॉयचा अर्थ होतो मुलगा. मग मुलगा या शब्दासाठी अपोजिट वर्ड कोणता येतो, तर तो गर्ल म्हणजेच मुलगी. मग या अपोजिट वर्डचा पहिलं लेटर येतं ची, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन विच लेटर इमिडिएटली कम्स बिफोर पी. इमिडिएटली म्हणजे लगेचच. इमिडिएटली म्हणजे त्याचा अर्थ होतो लगेच, लगेचच. आणि बिफोरचा अर्थ होतो च्या आधी. बिफोरचा अर्थ होतो च्या आधी. मग पीच्या आधी लगेचच कोणतं लेटर आलेलं आहे. विच म्हणजे कोणते, विच म्हणजे कोणते. कोणते लेटर येतं पीच्या आधी, तर OPQR असं लेटर्स असतात आपले. म्हणजे पीच्या आधी येणारं लेटर आहे O. पीच्या आधी येणारं लेटर आहे O. पण पर्याय क्रमांक 1 असं आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इज करेक्ट पेअर ऑफ लेटर्स. विच इज करेक्ट पेअर ऑफ लेटर्स. इथे नीट व्यवस्थित बघितला तर जे आपण सेमच लिहितो, तर जेवर टिंब असतो छोट्या ह्याच्यामध्ये, इथे जे आणि टी असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे हे काही करेक्ट असणार नाही. करेक्ट म्हणजे बरोबर. M आपण स्मॉल लिपीमध्ये M असा लिहितो. इथे M आणि N अशी पेअर दिलेली आहे आपल्याला. इथे Q आपण Q असाच लिहितो. म्हणजे हे आपलं एक पर्याय बरोबर आहे. D आपण D असा स्मॉल लिहितो. म्हणजे चौथा ऑप्शन आपला इनकरेक्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं करेक्ट पेअर आहे. पर्याय क्रमांक 3 आपली करेक्ट पेअर असणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द इनकरेक्ट पेअर ऑफ लेटर्स. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे, लेटर्सची चुकीची जोडी कोणती आहे. बघूया आपण. एस एस बरोबर आहे इथे, डब्ल्यू डब्ल्यू हा पण बरोबर आहे. इथे मात्र टी आणि जे दिलेलं आहे आणि इथे पी आणि पी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं आन्सर असणार आहे. इथेही टी आणि जेची जोडी जी आहे म्हणजे पेअर जी आहे ती इनकरेक्ट पेअर आहे. सेम प्रश्न आपण याआधी पण बघितला होता. विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स इज रिटन सेम इन कॅपिटल ॲज वेल ॲज इन स्मॉल. म्हणजे असं लेटर जे आपण लिहिताना कॅपिटलमध्ये आणि स्मॉल लेटर्समध्ये दोन्हीमध्ये सेम प्रकारे लिहितो, असं कोणतं लेटर आहे. तर के आपण दोन्हीकडे सेम लिहितो. एन आपण स्मॉल एन असा लिहितो, कॅपिटल एन असा लिहितो. टीमध्ये कॅपिटल टी असा आणि स्मॉल टी असा. ईमध्ये कॅपिटल ई असा आणि स्मॉल ई असा लिहितो. म्हणजे आपण फक्त के हा एकच ऑप्शन असा आहे जो कॅपिटल आणि स्मॉलमध्ये दोन्ही ठिकाणी सेम लिहितो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे. सेम क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स इज रिटन डिफरंटली इन कॅपिटल ॲज वेल ॲज स्मॉल. डिफरंटली म्हणजे वेगळं लिहायला, म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही ह्याच्यामध्ये ते वेगवेगळं लिहिलं जातं. असं कोणतं अक्षर आहे. तर पी हे सेमच लिहितो आपण, व्ही अक्षर पण सेम लिहितो, एक्स अक्षर पण सेमच लिहितो. फक्त आय हे अक्षर जे आहे ते कॅपिटल आणि स्मॉलमध्ये वेगळं लिहिलं जातं. आय हे जे अक्षर आहे ते कॅपिटल आणि स्मॉलमध्ये वेगळं लिहिलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॉवेल. आता कोणता वॉवेल म्हणजे स्वर, कोणता स्वर आहे. आपला ए ई आय ओ यू असे स्वर आहेत. त्याच्यापैकी इथे आपल्याला ई हा स्वर दिसतोय म्हणजे वॉवेल्स दिसत आहे, बाकीचे सगळे वॉवेल्स नाही आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज नॉट अ वॉवेल. म्हणजे ते वॉवेल असणार नाही, असं कोणतं लेटर आहे. तर आपले वॉवेल्स आहेत ए ई आय ओ आणि यू. यामध्ये इथे आपल्याला ओ दिसतोय, हे पण वॉवेल्स आहे. इथे यू दिसतोय, हे पण वॉवेल्स आहे. इथे आय दिसतोय, हे पण वॉवेल्स आहे. इथे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वाय जो आहे ते आपलं वॉवेल्स असणार नाही. म्हणजे वाय इज नॉट अ वॉवेल. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज ओनली 1 वॉवेल. कोणत्या शब्दामध्ये फक्त एकच, ओनली 1 याचा अर्थ एकच वॉवेल आहे म्हणजे एकच स्वर आहे. असा कोणता शब्द आहे. इथे पहिला शब्द आहे आपला मून. याच्यामध्ये ओ ओ असे 2 वॉवेल्स आहेत, आपल्याला एकच पाहिजे. दुसरा शब्द आहे आपला बुक, इथे पण 2 वॉवेल्स आहे. तिसरा शब्द आहे आपला स्टॉप, STOP स्टॉप, इथे मात्र आपल्याला एकच वॉवेल्स मिळतो आहे. चौथा शब्द आहे आपला गेट, इथे पण आपल्याला 2 वॉवेल्स मिळाले आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे, जिथे आपल्याला फक्त ओनली 1 वॉवेल्स मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज 2 वॉवेल्स. म्हणजे 2 वॉवेल्स आपल्याला पाहिजे. फर्स्ट आपला वर्ड आहे ROSE रोज, ज्यामध्ये ओ आणि ई असे 2 वॉवेल्स आहेत. नेक्स्ट वर्ड आहे आपला बर्ड, याच्यामध्ये एकच वॉवेल्स आहे. नेक्स्ट गर्ल, याच्यामध्ये पण एकच वॉवेल्स आहे. आणि नेक्स्ट वर्ड बॉल, यामध्ये पण एकच वॉवेल्स आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 रोज ह्या शब्दामध्ये आपले 2 वॉवेल्स असणार आहेत.
म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स स्टार्ट विथ अ वॉवेल. म्हणजे कोणता शब्द वॉवेल्सने स्टार्ट झालेला आहे. पहिला आहे आपला HEN, हेन. हे काय H, हे काय वॉवेल्स नाही आहे आपलं. CAT, कॅटमध्ये C पासून सुरुवात झाली आहे. SUN, सनमध्ये S पासून सुरुवात झाली आहे. आणि ऑक्स ह्याच्यामध्ये मात्र O पासून स्टार्ट झाले आहे. म्हणजे O हे आपलं वॉवेल्स आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेटर्स इमिडिएटली कम्स बिफोर अँड आफ्टर द लेटर G रिस्पेक्टिवली. मग अशी आपण इमिडिएटलीचा अर्थ लगेचच असं म्हटलं होतं, आणि बिफोर म्हणजे च्या आधी, आणि आफ्टरचा अर्थ आहे च्या नंतर. आफ्टरचा अर्थ आहे च्या नंतर. आणि रिस्पेक्टिवली याचा अर्थ आहे अनुक्रमे. रिस्पेक्टिवलीचा अर्थ आहे अनुक्रमे. म्हणजे लेटर Gच्या आधी आणि नंतर कोणती अक्षरे येतात. आपण ABCD बघूया. ABCDEFGH. म्हणजे Gच्या आधी F आणि Gच्या नंतर H. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे. Gच्या आधी F येतो म्हणजे आफ्टर H येणार आहे आणि बिफोर G येणार आहे. बिफोर F येणार आहे. म्हणजे F आणि H असे 2 लेटर्स येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स स्टार्ट विथ साऊंड A. म्हणजे कोणतं लेटर A या साऊंडने सुरू होत आहे. आता बघूया. Kचा उच्चार होतो K, म्हणजे पहिल्यांदा क ने सुरुवात होतो. Y म्हणजे वाय, वाने सुरुवात होतो. नंतर H म्हणजे इथे A असा उच्चार होतो. नंतर J मध्ये ज पहिला आणि हा नंतर. इथे एंड ज अधिक ए असा होतो. म्हणजे एंड एने होतो पण सुरुवात मात्र जने होते. म्हणजे H पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स स्टार्ट विथ साऊंड आ. आने कोणतं अक्षर सुरू होतं आ या साऊंडने, म्हणजे आ या आवाजाने कोणतं. ए, क्यू, क्यू, एस आणि आर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे, कारण आर आने सुरू होतोय. आर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स एंड्स विथ साऊंड ई. म्हणजे शेवटला ई आला पाहिजे असा कोणतं लेटर आहे. आपण बघूया. क्यू, क्यू म्हणजे यू येतो शेवटला. टी, इथे मात्र ट अधिक ई असा आपला येतोय. टी अधिक ई म्हणजे टी. के, केचा अर्थ होतो क अधिक ए. एल, इथे शेवटला आपला ल येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे, ज्याच्या एंडला ई हा साऊंड येतो. एंडला ई हा साऊंड येतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स एंड्स विथ साऊंड ए. मग आता ए साऊंड एंडला येणारं लेटर कोणतं आहे, तर के. केचं आत्ताच आपण बघितलं. के म्हणजे क अधिक ए असा येतो. एस, ते शेवटला स येतो. एक्स, ते पण शेवटला स येतो. एम, शेवटला म येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1
आपला आन्सर असणार आहे, ज्याच्या शेवटला म्हणजे एंडला साऊंड ए येतो. क अधिक ए म्हणजे ए. बाकी सर्व लेटर्सच्या सुरुवातीला ए येतो, म्हणजे स्टार्टला ए हा साऊंड येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इनकरेक्ट. म्हणजे इनकरेक्ट पेअर आपल्याला ओळखायचे आहे. इथे आरला आपण स्मॉलमध्ये पण असाच आर काढतो, जीला कॅपिटल आणि स्मॉलमध्ये असाच जी काढला जातो, पीला कॅपिटल आणि स्मॉलमध्ये सेमच काढला जातो. इथे मात्र पीला क्यू दिलेला आहे, म्हणजे ही इनकरेक्ट पेअर आहे. टीला कॅपिटल आणि स्मॉलमध्ये या प्रकारेच काढला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं आन्सर असणार आहे. इथे पी आणि क्यू स्मॉल लिपीमधला क्यू दिलेला आहे, आपण कॅपिटल पी आणि स्मॉल पी सेम पद्धतीनेच काढतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स डज नॉट स्टार्ट विथ साऊंड ए. म्हणजे ए या साऊंडने कोणतं लेटर स्टार्ट होत नाही. डज नॉट स्टार्ट म्हणजे विथ साऊंड ए, याचा अर्थ होतो की ए या लेटरने म्हणजे ए या साऊंडने ते अक्षर स्टार्ट होत नाही. आपलं पहिलं अक्षर आहे एच. इथे ए येतो पहिला, आपल्याला नको आहे. पुढचं अक्षर आहे आपलं ई. पुढचं अक्षर आहे आपलं एन. आणि पुढचं अक्षर आहे आपलं क म्हणजे के. आता याच्यामध्ये के मध्ये क अधिक ए असा उच्चार होतो. इथे आपले 2 पर्याय येत आहेत, एक म्हणजे ई आणि दुसरा के. असे 2 पर्याय येणार आहेत, जे ए या साऊंडने स्टार्ट होत नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स स्टार्ट विथ साऊंड आ. म्हणजे आ या साऊंडने कोणतं लेटर्स स्टार्ट होतं आहे. ए म्हणजे एने होतं आहे. ओ या साऊंडने होतं आहे. पुढचा आहे आपला आय आणि पुढचा आहे आपला के. म्हणजे इथे आय हे अक्षर आ या साऊंडने तयार होतं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 हे आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ व्हॉवेल ई फ्रॉम गिवन वर्ड्स. ई या व्हॉवेल्सने कोणता उच्चार म्हणजे डिफरंट होतो आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे 3 वर्ड आपले सेम उच्चाराने होतील आणि एकच वर्ड हा वेगळा उच्चार असणार आहे. प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार, डिफरंट म्हणजे वेगळा, चूज म्हणजे शोधायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चूज करायचं आहे. देन पहिला शब्द आहे आपला देन. नंतर पुढचा शब्द आहे पेन. पुढचा शब्द आहे आपला की आणि त्याच्या पुढचा शब्द आहे टेन. म्हणजे देन, पेन आणि टेन हे सगळे एकाच प्रोनाउन्सिएशनने सुरू होत आहेत, म्हणजे सेम प्रोनाउन्सिएशन आहे याच्यामध्ये. आणि की हा शब्द असा आहे जो त्यामध्ये वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड स्टार्ट विथ साऊंड ज. ज या साऊंडने कोणता वर्ड स्टार्ट होतो आहे. पहिला शब्द आहे आपला गोल्डन, GOLDEN, गोल्डन, जो ग ने सुरुवात होतो. पुढचा शब्द आहे आपला ग्रीन, तो सुद्धा ग ने सुरुवात होतो आहे. पुढचा शब्द आहे आपला जिंजर, जो ज ने सुरुवात होतो आहे. आणि पुढचा शब्द आहे आपला ग्रास,
हा सुद्धा ग ने सुरुवात होतो आहे. म्हणजे जिंजर हा एकच शब्द आपला ज या साऊंडने सुरुवात होत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट एंड विथ साऊंड र. म्हणजे र या साऊंडने त्या शब्दाचा एंड होत नाही आहे असे शब्द आपल्याला शोधायचे. पहिला आपला शब्द आहे सॉरो. रो असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पुढचा आहे डेंजर. इथे पण आपल्याला रच मिळतोय, डेंजर. पुढचा आहे आपला बॉरो. आणि पुढचा आहे आपला COUGH, कफ. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. पहिला शब्द आहे आपला सॉरो, म्हणजे र शेवटला येतोय. पुढचा डेंजर, इथे पण र येतोय. त्या पुढचा शब्द आहे बॉरो, म्हणजे इथेही र येतोय. आणि फोर्थ वर्ड आहे आपला कफ, इथे फ येतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ज्याच्यामध्ये शेवटी र हा साऊंड येत नाही. पुढचा क्वेश्चन आहे आपला, विच इज द लास्ट लेटर इन इंग्लिश अल्फाबेट. सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे फर्स्ट लेटर ए आणि लास्ट लेटर झेड हे आहे आपलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. लास्ट लेटर येतं झेड. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड ॲज ग ॲट द बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला. बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला ग हा साऊंड नाही असा शब्द कोणता. सुरुवातीला ग हा साऊंड नाही येत असा शब्द कोणता. पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे गेम, इथे ग येतो. दुसरा शब्द आहे आपला गार्डन, इथेही ग येतो. तिसरा शब्द आहे आपला गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट. आणि चौथा शब्द आहे आपला जेल. इथे मात्र ग हा साऊंड येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. याचा उच्चार होतो जेल, म्हणून इथे ज येतो, ग येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला, विच सेट ऑफ द लेटर्स इज इन द इनकरेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे कोणत्या लेटर्समध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर नाही आहे, म्हणजे क्रमाने ती अल्फाबेटिकल अक्षरं जी आहेत ती नाही आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. मग आपण ABCD काढून घेऊया. ABCD EFGHIJKLMNOPQRSTVWXY आणि हा Z अशी क्रमाने आपण अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावून घेतले. आता पहिला क्रम आहे LNPR. म्हणजे हा L, नंतर हा N, नंतर हा P, नंतर हा R. म्हणजे मधी एक एक अक्षर सोडून हा क्रम दिलेला आहे. नंतर परत येतो BDFH. इथे पण मधी एक एक अक्षर सोडलेलं आहे, म्हणजे हे दोन्ही क्रम बरोबर आहेत आपले. नंतर इथे बघा O, नंतर डायरेक्ट Z आहे, नंतर P आहे, नंतर R. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला असू शकतो. पुढचा बघूया SUW आणि Y. इथे सुद्धा एक एक अक्षर आपल्याला मधी सोडलेलं दिसतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे अल्फाबेटिकली
ऑर्डरनुसार म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर जी असते त्यानुसार इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्पॉट द डिफरंट साऊंड वर्ड. म्हणजे वेगळा साऊंड कोणत्या वर्डचा आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पहिला शब्द आहे आपला युनिफॉर्म. युनिफॉर्म. दुसरा आहे युनियन. युनियन. तिसरा आहे युनिट. युनिट. आणि चौथा आहे पुश. तिन्ही साऊंडमध्ये युनी असं कॉमन येतं आहे आणि चौथ्या वर्डमध्ये पुश हा पूर्णतः डिफरंट साऊंड आहे. पुश. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड स्टार्ट विथ अ वॉवेल. आपण वॉवेल्स बरेचदा बघितले आहेत. ए, ई, आय, ओ, यू ही आपली वॉवेल्स आहेत. मग कोणता वर्ड हा वॉवेल्सने स्टार्ट होतो आहे. इथे पहिल्यांदा मँगो म्हणजे एम येतो आहे. एम हे काय आपलं वॉवेल्स नाही आहे. ॲप्पल म्हणजे ए येतो आहे. ए मात्र आपलं वॉवेल आहे. किंग के आपलं वॉवेल नाही. एच हॉल. हॉलमध्ये एच हा पण आपला वॉवेल नाही आहे. म्हणजे ॲप्पल हे आपलं राईट आन्सर असणार आहे. ॲप्पल म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एंड्स विथ अ वॉवेल. मगाशी आपण स्टार्ट विथ अ वॉवेल बघितलं होतं. आता आपण बघतोय एंड्स विथ अ वॉवेल म्हणजे शेवटला वॉवेल आलं पाहिजे. पहिला आपला शब्द आहे हेन. इथे एन हे वॉवेल नाही आहे. इथे ट्रेन हा दुसरा शब्द आहे. इथे पण एन येतो आहे. एन हे वॉवेल नाही. बॉडी इथे वाय हे काय वॉवेल नाही आहे. आणि फोर्थ आहे आपला माऊस. इथे ई शेवटला येतो आहे म्हणजे ई हा वॉवेल आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड यंग वन ऑफ डॉग्स. यंग वन ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्याची बाळं किंवा कुत्र्याची लहान पिल्लं. त्यांना आपण काय म्हणतो तर पप्पी म्हणतो. काय म्हणतो? पप्पी. मग या शब्दामध्ये फर्स्ट लेटर कोणतं आहे तर पी हे फर्स्ट लेटर आहे. यंग वन ऑफ डॉग इज पप्पी आणि त्यातलं फर्स्ट लेटर आपलं पी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट स्टार्ट विथ अ वॉवेल लेटर. म्हणजे कोणतं वर्ड हा वॉवेल्सने सुरू झालेला नाही. फर्स्ट अप आहे आय म्हणजे ई वाय ई. इथे ई हे आपलं वॉवेल्स आहे. सेकंड आहे रॅट. इथे रॅट हे आपलं वॉवेल्स नाही आहे. थर्ड आहे अँड. ए हे आपलं वॉवेल्स आहे. आणि फोर्थ आहे इंक. इथे आय हे पण आपलं वॉवेल आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे. आर हे आपलं वॉवेल नाही आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे डज नॉट स्टार्ट विथ अ वॉवेल लेटर. म्हणजे वॉवेल या लेटर्सने म्हणजे वॉवेलने सुरू होत नाही असा शब्द कोणता. म्हणजे तो आहे रॅट. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेटर कम्स इमिडिएटली आफ्टर द लेटर एल. आफ्टरचा अर्थ मी सांगितला होता च्या नंतर. आफ्टर म्हणजे च्या नंतर. इमिडिएटली म्हणजे लगेचच. म्हणजे एल नंतर लगेचच एल नंतर लगेचच कोणतं अक्षर येतं. तुम्ही जर ABCD अशी म्हणत गेलात तर HIJKL M. एल नंतर एम हे अक्षर येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. एल नंतर एम हे आपलं आन्सर येतं. सेम नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच लेटर कम्स इमिडिएटली बिफोर द लेटर यू. तर बिफोरचा अर्थ मी सांगितला होता च्या आधी. म्हणजे यू या लेटरच्या आधी लगेचच कोणतं अक्षर येतं.
आपली अल्फाबेटिकल ऑर्डर बघितलात तर PQRST नंतर U येतं, टी नंतर U येतं. मग यूच्या आधी टी येतो, यूच्या आधी कोण येतो? टी येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे.